पंतप्रधान मोदी 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर आज पहाटे रवाना झाले. भारतीय उपखंडाबाहेरच्या देशात पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेची पाकिस्तानने मागणी केली आणि नंतर फुटीरतावाद्यांशी चर्चा केली. त्यामुळे भारत सरकार तीव्र नाराज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. शांततापूर्ण, मैत्रीपूर्ण आणि सहकार्याच्या दृष्टीने पोषक असं वातावरण दोन्ही देशात निर्माण व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतील असंही ते म्हणाले. देशातल्या सर्व शाळांमध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. या शिक्षक दिनाला नरेंद्र मोदींचं भाषण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ऐकणं सक्तीचं करण्यात आलंय. जिथे दुर्गम भाग असेल, जिथे टीव्ही नाहीये, तिथे रेडिओवरून ऐकणं तरी कंपल्सरी आहेच आहे. शिवाय रेडिओ किंवा टीव्ही मिळाले नाही तर ते उधार आणा किंवा दुसऱ्याकडून उसने आणा असा एक फतवा काढलाय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी 13 सप्टेंबरला उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. मात्र या पोटनिवडणुकीकरता हे दोन नेते कधीच प्रचार करत नाही असं सांगत काँग्रेसतर्फे यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्राबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं वृत्त छापून आल्यानं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री नजमा हेपतुल्ला या वादात सापडल्यात. मात्र नजमा यांनी मी असं म्हणालेच नाही, वक्तव्याचा विपर्यास झाला असा दावा केला. शूटर तारा शहादेव प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. तारानं झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. आज रणजित आणि ताराची आमने सामने बसून चौकशी होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या सीमेवरून 15 दहशतवादी देशात घुसण्याची शक्यता असल्याचा संशय राजस्थान एटीएसने व्यक्त केला आहे. संपूर्ण राजस्थानच्या आयजी आणि एसपींना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर फ्लॅग मीटिंगच्या फेऱ्या सुरू आहेत. आरएसपुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील ऑक्टेरिया पोस्टवरती काल बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यातली तिसरी फ्लॅग मीटिंग पार पडली. इजिप्तचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर आला. इसिसच्या दहशतवाद्यांनी सिरियात सैनिकांचे कपडे काढून परेड काढली आणि नंतर या दहशतवाद्यांनी या सैनिकांची हत्या केली. हे व्हिडिओ त्यांनी इंटरनेटवरती अपलोड केले. तहरीक इन्साफचे नेते इम्रान खान आणि धर्मगुरू ताहिरुल कादरी यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांची भेट घेतली. या भेटीनंतर इम्रान आणि कादरी पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. दिल्लीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली. यातल्या पीडित मुलीनं काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचं कळतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.